Two waves having the equation x1 is equal to a sin omega t plus phi 1. तर या ठिकाणी दोन इक्वेशनपैकी पहिले इक्वेशन दिलं आहे x1 इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस फाय 1 आणि आता दुसरं इक्वेशन दिलेलं आहे x2 इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस फाय 2 सुपर इम्पोज. तर x2 इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस फाय 2. ते सेकंड इक्वेशन दिलेलं आहे. इट इज आता पुढे इट इज फाउंड दॅट द फ्रिक्वेन्सी अँड ॲम्प्लिट्यूड ऑफ द रिझल्टंट वेव रिमेन्स इक्वल. तर या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आणि ॲम्प्लिट्यूड जे आहे ती सेम आहे, म्हणजे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आर जो आहे तो ए इतकाच असेल, या दोघांपैकी एकचा असेल. आणि जी फ्रिक्वेन्सी आहे n1 इज इक्वल टू n2 विच इज इक्वल टू n, म्हणजे याचा अर्थ a1 a2 आणि आर हे सगळे इक्वल आहे. ओके. तर या केसमध्ये पुढे द फेज डिफरन्स बिटवीन देम इज, तर आपल्याला फेज डिफरन्स फाइंड करायचा आहे. ओके. तर फेज डिफरन्स आहे फाय 1 मायनस काय तर फाय 2, तो आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचा आहे. तर हा क्वेश्चन 2024ला आलेला होता. ह्याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं ऑप्शन आहे साइन इनवर्स 0.5, बी ऑप्शन आहे साइन इनवर्स मायनस 0.5, सी ऑप्शन आहे कॉस इनवर्स 0.5 आणि लास्ट डी ऑप्शन आहे कॉस इनवर्स मायनस 0.5. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले आपण रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला या ठिकाणी राईट करणार. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला आहे आर इज इक्वल टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस लिहू प्लस 2 टाइम्स a1 a2 cos ऑफ फाय 1 मायनस फाय 2 प्लस a2 स्क्वेअर. ओके. तर झाला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला. आता आपण बघा, आता ॲम्प्लिट्यूड सेम सगळ्यांचं, म्हणजे a1 इज इक्वल टू a2 ते सगळ्यांचं एच असणार आहे, आर पण एच असणार आहे. मग या ठिकाणी आपण राईट करू, या सगळ्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करणार. आरच्या जागी आपण काय पुट करणार आहे, ए पुट करणार आहे. मग ए इज इक्वल टू अंडर रूट a1च्या जागी आपण एच टाकू ए स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए इंटू कॉस फाय 1 मायनस फाय 2 प्लस a2च्या जागी ए टाकणार प्लस ए स्क्वेअर. आता पुढच्या केसमध्ये ए तसंच लिहिणार, अंडर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस 2 ए इंटू ए होणार ए स्क्वेअर कॉस ऑफ फाय 1 मायनस फाय 2 प्लस करायला ए स्क्वेअर. आता एक काम करू, दोन्ही बाजूला याचं स्क्वेअरिंग करून घेऊ. मग स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड काय भेटेल आपल्याला, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड ए स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर कॉस ऑफ फाय 1 मायनस फाय 2 प्लस ए स्क्वेअर. आता नेक्स्ट केसमध्ये ए स्क्वेअर कॅन्सल होणार, मी राहिले 0 इज इक्वल टू 2a स्क्वेअर कॉस ऑफ फाय 1 मायनस फाय 2 प्लस ए स्क्वेअर प्लस लिहा प्लस ए स्क्वेअर. आता प्लस ए स्क्वेअर इकडे मायनस करून घेऊ. मग मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर कॉस ऑफ फाय 1 मायनस फाय 2. ओके. आता 2a स्क्वेअर इकडे जो मल्टिप्लाय इकडे काय करून घेऊ, डिवाइड करू. मग आपल्याला कॉस फायची व्हॅल्यू भेटेल कॉस फाय 1 मायनस फाय 2 इज इक्वल टू मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2a स्क्वेअर. ए स्क्वेअरसोबत ए स्क्वेअर काय होणार आहे, कॅन्सल. मग राहिला कॉस ऑफ फाय 1 मायनस फाय 2 इज इक्वल टू मायनस 1/2 कॉस ऑफ फाय 1
मायनस फाय टू इज इक्वल टू मायनस 1/2. आता इकडे कॉस आहे तर इकडे आपण त्याला कॉस इन्व्हर्स करू. त्याच्या आधी 1/2 म्हणजेच किती 0.5. कॉस ऑफ फाय 1 मायनस फाय टू इज इक्वल टू मायनस 0.5. इकडे कॉस आहे तिकडे कॉस इन्व्हर्स करून घेऊ. मग आपला फाय 1 मायनस फाय टू काय भेटेल कॉस इन्व्हर्स मायनस नाही डायरेक्ट कॉस इन्व्हर्स लिहू आपण डायरेक्ट. कॉस इन्व्हर्स मायनस 0.5 असं राहील. ठीक आहे. मग कॉस इन्व्हर्स मायनस 0.5 हेच आपलं याचं फायनल आन्सर असेल. ठीक आहे. मग जो फेज डिफरन्स असणार आहे तर तो फेज डिफरन्स असेल फाय 1 मायनस फाय टू इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स मायनस 0.5. म्हणजे ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन डी असेल. म्हणजेच फाय 1 मायनस फाय टू इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स मायनस 0.5 हे त्याचं फायनल